आपल्या भारत आपला क्रिकेटमध्ये देखील विश्वगुरू असल्याचं कालच्या विजयाने सिद्ध केलेलं आहे। आपल्या भारताच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार तसेच अफलातून खेळणारे शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चारही मुंबईकर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं ते काय मी काय बोलत नाही। या संघाचे प्रशिक्षक खेळाडू राहुल द्रविड हे देखील आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, त्याचाही आपल्याला अभिमान आहे। 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला। खरं म्हणजे जेव्हा पाकिस्तानला त्यांनी हरवलं तेव्हा अर्धा वर्ल्ड कप आपण जिंकलाच होता। देशभरात गेले आठवडाभर जल्लोष होतोय। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि देशामध्ये संपूर्ण देशवासीय एक आपला देशाचा गौरव झाला या भावनेने सर्वजण या आपल्या भारतीय संघाचं स्वागत करत होते। खरं म्हणजे काल आपण जे काही जल्लोष पाहिला की अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता आणि ते चित्र पाहिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या पोटात म्हणजे धडकी भरली होती की हे खेळाडू आलेत, त्यांचं स्वागत करायला एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं। आणि मी तात्काळ गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना फोन केला म्हणजे रोहित बाबा म्हणजे तुमचं चांगलं स्वागत व्हावं म्हणून केला आम्ही। खेळाडूंना कुठलीही त्यांची गैरसोय होऊ नये आणि आलेले आपले या क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व मुंबईकर यांची देखील गैरसोय होऊ नये। आणि मी खरंच या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। गाडीमधून येताना रोहित आणि आपला सूर्यकुमार माझ्याबरोबर होता, ते म्हणाले किती गर्दी पाहिली, पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी पाहिली आणि पोलिसांनी कसं नियोजन केलं। बोले पोलीस आमचे मुंबईचे पोलीस आहेत, त्यांना अशी परिस्थिती हाताळायची सवय आहे। एक ॲम्ब्युलन्स येते तिला एवढ्या गर्दीतून वाट करून देतात, हे देखील एक अभिनंदनास पात्र आहेत। एक महिला भगिनीला चक्कर येते तिला देखील एक पोलीस असं खांद्यावर टाकून उचलून घेऊन जातो आणि तिचा उपचार करतो, हे देखील आपल्याला आज पाहायला मिळालं। एक माणुसकीचं दर्शन आणि एक स्पिरिट जे आहे खेळाडूचं, स्पोर्ट्समनशिपचं, तेही पाहायला मिळालं। खरं म्हणजे आपल्या भारत आपला क्रिकेटमध्ये देखील विश्वगुरू असल्याचं कालच्या विजयाने सिद्ध केलेलं आहे। आणि म्हणून प्रत्येक भारतीयाचं देश आणि क्रिकेटवरचं प्रेम आणि त्याचं प्रेमाचं प्रतीक काल पाहायला मिळालं। मी कालच म्हणालो होतो की इकडे समुद्र, इकडे सागर आणि इकडे जनसागर माणसांचा फुलला होता।
मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे आणि पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सध्या वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत। तसेच क्रिकेट प्रेमी वारकरी काल मुंबईकडे निघाले होते, हे देखील आपण चित्र पाहिलं। मी प्रताप सरनाईक यांचेही अभिनंदन करतो, त्यांनी काल सभागृहामध्ये या आपल्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं आणि खास विनंती केली अध्यक्षांना की त्यांचं स्वागत विधान भवनामध्ये आपल्या सेंट्रल हॉलमध्ये झालं पाहिजे। आणि आज आपण या अतिशय पवित्र अशा सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। खरं म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो, तसा दिवाळी दसरा काल मुंबईकरांनी देखील साजरा केला। अनेक आनंद व्यक्त केला। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घुमला, भारत माता की जयचा जयघोष घुमला आणि या इंडियन टीम मध्ये 4 मुंबईकर खेळाडू होते, याचा आपल्या सर्वांना विशेष आनंद आणि अभिमान। आपल्या भारताच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार, तसेच अफलातून खेळणारे शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या 4 मुंबईकर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। या संघाचे प्रशिक्षक खेळाडू राहुल द्रविड हे देखील आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, त्याचाही आपल्याला अभिमान आहे। आणि T20 या स्पर्धेत यंदा एकही सामना न गमावता भारताने हा विश्वचषक जिंकला, ही ऐतिहासिक कामगिरी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार। फायनल मॅच आम्ही सगळेच पाहत होतो। तसं बघायला गेलं तर मी जर मॅच बघतोय असं म्हटलं तर कोणाला विश्वास वाटणार नाही, पण मी देखील पाहत होतो आणि एका क्षणी वाटत होतं की सामना आपण गमावतोय की काय। गाडीमध्ये मी दोघांशी बोलत होतो तर ते म्हणाले कॉन्फिडन्स होता आणि एक सगळ्यांमध्ये एक असा विश्वास होता की हा वर्ल्ड कप आम्ही जिंकणार आणि तोच आम्हाला हा वर्ल्ड कप जिंकून त्या आत्मविश्वासाने दिला। आणि पण काय बुमराह आणि हार्दिकच्या बॉलिंगने काम केलं आणि आपण वर्ल्ड कप जिंकला। खरं म्हणजे सुनील गावस्कर देखील अनेक आपले वेंगसरकर, तेंडुलकर हे मुंबईकर, त्यांचंही आपल्याला या ठिकाणी एक वाडेकर आणि सुनील गावस्करांचे गाणं रेडिओवर गाजलेलं आठवतं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। संदीप पाटील असे अनेक लोक या ठिकाणी आपले आहेत। सूर्यकुमारने तो अप्रतिम झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्त्व आणखी समजलं। तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं ते काय मी काय बोलत नाही। आपण पॉझिटिव्ह बोलूया आणि त्या फायनल मॅच मधल्या पराभवाच्या छायेतून आपण विजय खेचून आणला। हे आपले जिगरबाज खेळाडू इथे आहेत, हेच आपल्या विश्वविजेतेपदाचं गमक आहे।